मुक्ताईनगरचे सन्माननीय आमदार चंद्रकांत पाटील यांनी काल बरेच अखलेचे तारे तोडले. माहिती शून्य आहे, परंतु बदनामी करण्याच्या दृष्टीने बोलत राहायचं. नाथाभाऊचं नाव घेतल्यामुळे चंद्रकांत पाटलांचं नाव मोठं होतं, त्यांच्या नावाला जरा वलय प्राप्त होतं किंवा त्यांच्या नावाला प्रसिद्धी मिळते असं त्यांना वाटतं. काल त्यांनी सांगितलं कारखान्याच्या संदर्भामध्ये, मानपूर जमिनीच्या संदर्भामध्ये, वास्तविक मानपूरची जमीन ही वर्ग एकची जमीन आहे. हे महारवतन जमीन नाही आहे, ती कुणाला घेण्याचा अधिकार आहे. आणि त्या जमिनी ज्या घेतलेल्या आहेत त्या प्रत्यक्ष पैसे देऊन रेडिरेक्टरच्या मदतीनं त्या ठिकाणी त्या घेणं देणं करून केलेले आहे. त्यामुळे या ठिकाणी अट्रॅसिटीचा काय संबंध येतो? महारवतनचा संबंधच नाही त्या ठिकाणी. परंतु जबरदस्ती त्या ठिकाणी आपला प्रभाव लावून या ठिकाणी अशा स्वरूपाचा FIR दाखल करण्यात त्यांनी भाग पाडलेलं दिसत आहे. मध्येच त्यांनी काढलं की मुक्ताई सहकारी साखर कारखाना विकला. अरे वा गाढवा, मुक्ताई सहकारी साखर कारखाना प्रतिभाताई पाटलांचा कारखाना होता, तो त्यांना चालवता आला नाही म्हणून त्यांनी तो लिक्विडेशन मध्ये सरकारने विकला. विकल्यानंतर शिवाजीराव जाधवांनी तो नियमानुसार विकत घेतला. मी काही पार्टनर वगैरे त्याच्यात नव्हतो. असेल तर त्यांना दाखवून द्यावं, पार्टनरशिप असेल तर. माझे ते मित्र आहेत, त्यांच्या मित्रत्वाच्या नात्यानं माझ्या संबंध आहे. अशा अनेक मोठ्या मोठ्या लोकांचे माझे मित्र आहे. चंद्रकांत पाटलांचे तर नाही याचं दुःख त्यांना आहे. आणि तो कारखाना जो आहे तर 10-12 वर्ष या ठिकाणी चालवून ऊस उत्पादकांनी ऊस न दिल्यामुळे तो कारखाना दरवर्षी 4-5 कोटी रुपयाच्या तोट्यात आला. आणि तोट्यात आला म्हणून तो कारखाना बंद पडला. जर चंद्रकांत पाटलांनी ऊस लावायची मोहीम घेऊन त्या कारखान्याला ऊस मिळवून दिला असता, एवढा मोठा कारखाना या ठिकाणी हलवण्याची गरज भासली नसती. आणि मुक्ताई साखर कारखाना जो आहे सहकारी कारखाना असं मोडला. आणि तो मोडला, कोण मोडणार? जसे का माझा संबंध आहे. त्यांना चालवता आला नाही किंवा त्यांनाही ऊस मिळत नव्हता म्हणून तो बंद पडला. शिवाजीरावांनाही ऊस मिळत नव्हता म्हणून तो बंद पडला. आणि त्याच्या खबर माझ्या डोक्यावर बांधण्याचा प्रयत्न आहे. या ठिकाणी चंद्रकांत पाटलांना मी सांगू इच्छितो की नाथाभाऊ 1600 बेरोजगारांना नुकसान केलं असं वगैरे नाही. मी उलट सहकारी सूतगिरणी चालवत आहे. आणि ते सूतगिरणी आज 12-15 वर्षापासून सुरू आहे. त्यात 400 मजूर कामाला आहे. तुम्ही एकाला तरी कामाला लावला का? MIDCचं नुसतं गाजर दाखवलं, MIDCची जागा तरी संपादित झाली का? एक तरी माणसाला तुम्ही कारखाना वगैरे उभा करून रोजगार दिला आहे का? तुम्हाला रोजगार देता येत नाही. आम्ही रोजगार दिलेले आहे. मी अनेक लोकांना नोकरी लावलेल्या आहेत. तुम्ही एकाला तरी नोकरी लावून दिली आहे का सरकारी? मी 4-5 हजार लोकांच्या वर नोकऱ्या लावून दिलेल्या, बेरोजगारांना काम दिलेलं बिना पैशाने. तुमच्यासारखे पैसे घेऊन मी कधी व्यवहार करत नाही. आणि मग या माध्यमातून असं चुकीची दिशाभूल करणारी माहिती पसरू नये असा माझा त्यांना वडिलकीच्या नात्यानं सल्ला आहे. भर दुपारी 4 वाजता तुम्ही पत्रकार परिषदेचं आयोजन केलं, याचं काय कारण आहे? खऱ्या अर्थाने आज मी खडसेसाहेबांची एक पत्रकार परिषद बघितली. त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी परवा म्हणजे मी त्यांच्याविषयी एक लक्षवेधी 2600 क्रमांकाची लक्षवेधी सभागृहात दाखल केली होती. आणि त्याच्या उत्तरादाखल ज्या माननीय चंद्रशेखर बावनकुळे माननीय महसूल मंत्र्यांनी हे जे स्टेटमेंट केलं त्याला तोडून मरोडून ते काहीतरी वेगळ्या पद्धतीने स्टेटमेंट करत आहे. आणि बोलताना त्यांची पद जेवढी खाली आलेली आहे तेवढेच ते खाली आलेले बोलताना, म्हणून खऱ्या अर्थात त्याला उत्तर देण्यासाठी काही कागदपत्र घेऊन आपल्यासमोर आणि आपल्या माध्यमातून समाजासमोर ते येण्यासाठी मी खऱ्या अर्थाने आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे. 2600 नंबरची जी ही माझी लक्षवेधी होती ती खऱ्या अर्थाने मानपूर शिवारामध्ये 87 एकर म्हणजे 35 हेक्टर गटामध्ये 122 नंबरचा जो गट आहे त्या गटाला घेऊन होती. त्या गटाच्या संदर्भामध्ये मधल्या काळामध्ये जर आपण बघितलं तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने अनेक आंदोलन केले. 2001 पासून ते कुटुंब त्याच्यासाठी अनेक उपोषणं किंवा यांच्या घरी यांच्या दारी खेटा मारत होतं. त्यांना विनंती करत होतो की आमची जमीन आम्हाला द्या. तर यांनी 2002 मध्ये तिथे तापीपूर्ण शुगर अलाइट लिमिटेड नावाने एक फर्म उभी करून त्याच्यामध्ये काही डायरेक्टर घेऊन तिथे मी शुगर फॅक्टरी करणार आहे अशा पद्धतीच्या लोकांना आश्वासन देऊन 87 एकरच्या आजूबाजूला काहीतरी जमीन तिथे कवडीमोल भागात विकत घेतली. तुम्ही जर बघितलं असेल या जमिनीचं खरेदी खत आता माझ्याकडे आहे. हे काहीतरी 6 एकर 6 एकर जमीन आहे. ही 13 लाख रुपयामध्ये घेतलेली. आज ती रोड टच जमीन आहे. त्याला कंपाऊंड पण त्यांनी केलेलं आहे.
तर ही रोड टच जमीन आजची 50 लाख रुपये भावाची जमीन त्या टायमाला त्यांनी घेतली, 13 लाख रुपये भावात घेतली. शुगर फॅक्टरी झाली नाही. कालच्या दिवशी बोलताना ते सांगत होते की मी इथे इथेनॉल फॅक्टरी करणार होतो. ऑलरेडी तुम्ही जर बघितलं तापी पूर्ण शुगर अलाइड लिमिटेड नावाने हे करता आणि नंतर इथेनॉल करणार होतो. शेवटी मला माहिती आहे की त्यांचं वय पण झालं आहे, वारंवार त्यांच्यावर काहीतरी वेगळ्या पद्धतीत इस्पितळामध्ये वेगळे इलाज पण होता आणि त्याच्यातून ते बरे होऊन आले काहीतरी पत्रकार परिषद घेत असतात. तर त्यांनी मागे जे पापं केले आहे ते सगळे आता समोर यायला लागले, सगळे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स सगळे समोर आहे. ही जी महारी इतमाची जमीन होती याच्या संदर्भामध्ये त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने तक्रार केल्यानंतर 10/2/2026 माननीय अप्पर मुख्य सचिव महसूल यांना मुंबई यांना एक पत्रव्यवहार माननीय कलेक्टरांनी केला. त्या कलेक्टरांनी केलेल्या पत्रव्यवहारमध्ये, आता पत्रव्यवहार माझ्याकडे, मी तुम्हाला त्याची कॉपी देतो. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की सदर जमीन ही रिग्रँडच झालेली नाही. 51-52 पासून त्याची उतारे जर बघितले, हा 6 नंबरचा कॉलम आहे की सन 51-52 पासून आजपर्यंत 7/12वरती फेरफार नोंदी पाहता सदर जमीन रिग्रँड झालेली दिसून येत नाही. जे जमीन रिग्रँडच झाली नाही आहे तिचा खरेदी विक्रीवर होऊ शकत नाही. आणि हे महोदय कसं काय ते सरकार होतं, त्यांना महसूल मंत्री केलं होतं. महसूल मंत्री असताना तुम्हाला रिग्रँडचा अर्थ समजत नसेल आणि हे सांगता की ते भोगटा वर्ग एक असताना मी खरेदी केली आहे. दादांत खोटं सांगताय. एखादी महार वतनाची जमीन जर असेल तर तिला कलेक्टरकडून खरेदी करावं लागते, ती ज्या टायमाला रिग्रँड झालेली असेल तेव्हा. यांची तर रिग्रँड झालेली जमीन नव्हती, ही तर सरळ कलेक्टर महोदयांनी लिहिलेलं पत्र आहे. आणि हे सेम जे महसूल मंत्र्यांनी मला लक्षवेधी क्रमांक 2600ला उत्तर दिलं त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअर कट म्हटलेलं आहे की ही जमीन रिग्रँड झालेली नाही आहे. तरी हे म्हणता की महसूल मंत्र्यांनी सांगितलं की ही जमीन महारत्नाची नाही आहे. मग महारत्नाची तेव्हा नव्हती, नंतर झाली, असं कसं होऊ शकतं? ती मंडळी जे भांडते आहे ते कुठेतरी कायद्याच्या आधारावर भांडते आहे. आणि त्या टायमाला आता काकूंची मी परवा बाईट पाहिली, त्यांनी सांगितलं की तिथे तर आम्ही साखर कारखान्याला ती जमीन देत होतो की आजूबाजूला रोजगार होईल, आमच्या मुलाला कुठेतरी रोजगार मिळेल, काहीतरी बाजारपेठ उठेल किंवा एक चांगलं चलन वाढेल म्हणून आम्ही ती जमीन एका उदात्त हेतून देण्याच्या तयारीत होतो. यांचा उदात्त हेतू आम्हाला लक्षात आला म्हणून आम्ही देणार होतो. तर खऱ्या अर्थाने यांनी ती जमीन वेळेवर, आता ते तसं म्हणतात, त्याचं तर माझ्याकडे काही प्रूफ नाही आहे, तर ते म्हणतात की तिथे शारदा एकनाथ खडसे, कुमारी शारदा एकनाथ खडसे त्या काळातल्या त्याही तिथे नव्हतं असं ते म्हणताय. ते तर व्हेरीफाय केलं पाहिजे कारण ते अतिशय गंभीर आहे. चमेलीबाईंच्या तोंडून ते बाईट आली, ते बाईट मी बघितली, तर त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे. आणि ही खरेदी जर तुम्ही बघितली तर ही खरेदी तुम्हाला दाखवतो मी आज. या खरेदीमध्ये 8 लोकांनी खरेदी करून दिलेली आहे. 8 लोकांनी, हे तुम्ही बघू शकता, 8 लोकांनी खरेदी करून दिली. शेवटचं नाव 8वं आहे. शेवटचं नाव 8वं असं आहे, सीताराम भिका ताडे. आणि जर तुम्ही ही सूची क्रमांक 2 बघितलं तर याच्यामध्ये 7च नाव आहे. हे 8 लोकांना खरेदीसाठी उभं केलं आणि सूची 7च नाव दाखवते. याचा अर्थ 8वा माणूस खरेदीसाठी उपस्थित नव्हताच, कारण सूची खोटं बोलत नसते. आणि तुम्ही त्या टायमाला बोगस खरेदी करून घेतली, हे तर कन्फर्म झालं. म्हणून त्या लोकांचा उशिरा का होईना, सत्य परेशान होत आहे, पराजित नाही, म्हणून आज उशिरा का होईना गुन्हे दाखल झाला. अरे ते तर असं तर नाही आहे ना की गिरीश महाजन साहेबावर ते 5-5 टर्म आमदार असताना निंबोरा पोलीस स्टेशन मकोका दाखल झाला आणि तो 0 तिथे गेला, असं तर काही झालं नाही ना. तुमच्या काळामध्ये जी यादवी चालली होती की ज्या पद्धतीत तुम्ही चाललं होतं तसं तर झालेलं नाही आहे. आणि तुम्ही सांगता की इथेनॉल करणार होतो, कधी सांगता शुगर फॅक्टरी करणार होतो. आणि तुम्ही आता माझ्यावर बोललात की मुक्ताई सहकारी साखर कारखाना मी मोडीत काढला नाही आणि तिथे मुक्ताईनगर शुगर एनर्जी लिमिटेड जे नंतर कारखाना सुरू झाला त्यांनी प्रायव्हेट विकत घेतला, तो त्याच्यावर तुम्ही म्हणता आमचा काही संबंध नाही. शिवाजी जाधव माझे मित्र होते, मोठ्या मोठ्या लोकांची माझी ओळख उठबस आहे. तो तुम्ही कारखानदाराच्याच घरची अवलाद आहे, त्यामुळे तुमची कारखानदाराशी उठबस असू शकते. आम्ही सर्वसामान्य गोरगरीब आहे. आमची मैत्री गोरगरिबांची, टपरीवाल्याशी, चहावाल्याशी, बसणाऱ्या उठणाऱ्या हॉकर्सची यांच्याशी आमची मैत्री आहे. आम्हाला अशी मोठी शौक नाही. तुम्हाला ते मोठे शौक तुम्हाला लागला. पण तुमच्या माहिती सांगतो की आज जर बघितलं तर या कारखान्याची जर साईडवर तुम्ही गेला तर त्याच्यामध्ये त्या टायमाला रोहिणी प्रांजल खेवलकर 20 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2016 ते 20 सप्टेंबर 2016 पर्यंत ॲडिशनल डायरेक्टर होत्या. नंतर त्या 30 सप्टेंबर 2016 ते 22 सप्टेंबर 2020 पर्यंत डायरेक्टर होत्या. तुम्ही सांगता आमच्या कारखान्यात काही संबंध नाही. कारखान्यात तुमचा काही संबंध नाही तर हे गळीत हंगाम करताना माननीय मुख्यमंत्र्यांनी तिथे कोणी आणलं? तुम्ही प्रत्येक गळीत हंगाम करताना तिथे पुढे होता. आणि मग तिथे जे 1600 बेरोजगार झाले त्याला जबाबदार कोण?
अहो इव्हन इतकं भयंकर आहे की त्या टायमाला मीच पत्रकार परिषद घेतली की त्या कारखान्यामध्ये तुम्ही जिल्हा बँकेचे चेअरमन त्या रोहिणीताई असताना इथे व्हाईस चेअरमन तुम्ही दाखवायचे नाव मिरवायचे व्हाईस चेअरमन. आम्हाला काय माहीत कोण आहे व्हाईस चेअरमन नाही आहे, पण नावं तर आम्ही ऐकतो, लोकांकडून ऐकतो व्हाईस चेअरमन या ताई आहे म्हणून. तुम्ही त्यांना 51 करोड रुपयाचं लोन दिलं जिल्हा बँकेने. ही सगळीकडे चर्चा होती, याच्यावर तुम्ही अनेक पत्रकार परिषद झाल्या. त्या पत्रकार परिषद आजही यूट्यूबला असतील. तुम्ही त्या कारखान्याचे पार्टनर होता, सगळ्या जगाला माहिती जरी तुम्ही सांगत नसाल तरी. तुम्ही म्हणता इकडे ऊस नव्हता, पुऱ्या भागातला किंवा या विदर्भातला जामोद वगैरे भागातला ऊस जागेवर जाळावा लागला लोकांना. तुम्ही काटलाच नाही. तुम्हाला कारखान्यामध्ये पैसे व्हाईट करायचे होते, मोठं लोन घेतलं, व्हाईट केलं आणि त्यानंतर पुढे तुम्ही सगळं झाकलं आणि तिथे आज 3 पत्रही ठेवलं नाही. म्हणून 1600 बेरोजगाराचे हा तुम्हाला लागणारच आहे. ते आज लागते, ते दिसते आहे सगळ्यांना. ते आज तुमच्या बोलण्यातून मी जाणवते आहे. आणि खऱ्या अर्थाने तुम्ही बोलताना काय एकदम डेंजर शब्द बोलले. भोसरीपासून तर मानपूरपर्यंत ही डुकरासारखी जमीन कोणी खाल्ली? मी तुम्हाला डुक्कर बी म्हणू शकतो बा असं म्हटलं तर. तर मुक्ताईनगरमधले सगळे ओपन प्लेस तुम्ही खाल्लेले आहे. टप्पा 2 मधली शैक्षणिक प्रयोजनासाठी जागा तुम्हीच घेतली. टप्पा 3 मध्ये बी तुम्ही महसूल मंत्री असताना, पुनर्वसन मंत्री असताना टप्पा 3 मध्ये तुम्ही एक निखिल खडसे टॅलेंटच्या नावाने थोडे पैसे घेऊन तुम्ही तुमच्या संस्थेला जागा दिली. अशा पद्धतीत तुम्हाला किमान खदानच्या बाजूची जागा बी बसली नाही आहे. ती बाजूची बी ती जे ते बी जागा तुमच्या नावावर गेलेली आहे. म्हणून तुम्ही खऱ्या अर्थाने कोणत्या लायकीचे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. आणि तुमच्यावर इतकं जास्त बोलण्याची वेळ त्यासाठी येते की तुम्ही लायकीच्या बाहेर गेला तर आम्ही बी तुम्हाला तेच सांगतो की त्याच गावच्या बोरी त्याच गावच्या बाबडी आहे, हे लक्षात ठेवा. तुमची अवकात दाखवायला तुम्हाला वेळ लागणार नाही. तुमच्यासारखा भ्रष्टाचारी माणूस या मतदारसंघात 35 वर्ष राहिला आणि लोकांचं माझ्या माहितीनुसार पूर्ण त्याचं करिअर खराब केलं तरुण मुलांचं. अरे इव्हन तुम्ही फक्त थक हमी काहीतरी 10-12 करोड रुपयाची मधुकरला देऊ शकलो नाही, म्हणून मधुकर सहकारी साखर कारखाना बंद पाडण्याचं पापही तुम्ही केलेलं आहे. आणि तो मधुकर साखर कारखाना बंद पडल्यानंतर जे लोक बेरोजगार झाले ना, त्या लोकांनाही तुम्हीच जबाबदार आहे. त्या टायमाला जिल्ह्याचे सर्व स्वतः तुम्ही म्हणून घेत होता. आम्ही तुम्हाला काही म्हणत नव्हतो, पण तुम्हीच म्हणून घेत होता. त्या टायमाला मधुकर सहकारी साखर कारखाना बंद पडला आहे. जळगावची MIDC कधीच उठू शकली नाही, कधीच पनपू शकले नाही. पण तुमच्यासारख्या अशा भ्रष्ट माणसाने अशावधी चर्चा करणे हे अतिशय सूर्यावर थुकण्यासारखं आहे. तुमची लायकी तुम्हाला माहिती. तुम्ही इतका मोठा की माझ्यावर बोलल्यावर लोक मोठे होता. आम्ही आमच्या कष्टाने मोठे झालो आहे. तुमच्यासारख्याच्या नाही. तुमच्या कुटुंबातले तुम्ही मोठे करू शकले नाही. मुलगा निवडून आणू शकले नाही, मुलगी निवडून आणू शकले नाही. तुमची काय कुवत आहे सगळ्या जगाने पाहिलेली आहे. आणि जो चांगलं काम करतो लोक त्याच्या पाठीशी मागे उभे राहतात. तुम्ही हे जे केलं आहे हे पाप भरताय. गोरगरिबाचं, वंचिताचं, पीडिताचं शेती हडपून घेतली. 87 एकर शेती हडपून घेतली. जे लोकांना आज खऱ्या अर्थाने रोजगार उपलब्ध होऊ शकला असता तिथे काहीही पेरलेलं नाही. अजून तर तुमचे 2 प्रकरणं यायचे आहे, ती येतील. 2016 मध्ये पुनर्वसन मंत्री असताना तुम्ही जे केलं आहे ते डॉक्युमेंट काढलेले आहे. आणि ह्या 87 एकर जमिनीवर आजही जर उतारे पाहिले तर कापूस दिसतो, तिथे तूर दिसते. त्याचं बी बहुतेक तुम्ही काहीतरी लाटलंच असेल, कारण याच्यावर दिसतं आहे. आणि ते जर पाहिलं आता ते सॅटेलाईट इमेज घेतले तर 100% भकास आहे, काही लागलेलं नाही आहे. त्या मावशींनी परवा पत्रकार परिषद घेतली, त्या आजूबाजूचं शेत आम्ही पाहिलेलं आहे. ते सगळं पडीत आहे. अशा पद्धतीत चर्चा करणाऱ्या तुमच्यासारख्या माणसाचा जेवढा केला तेवढा दिशत कमी आहे. म्हणून किमान आपलं तोड जे आहे ना ते अतिशय गलिच्छ आहे, ते दाखवू नका लोकांना. खडसे साहेबांनी आरोप केला होता की मी सूतगिरणी मार्फत आणि इतर सरकारी व बिनसरकारी अशा क्षेत्रामध्ये जवळपास 5 ते